उद्देश नसलेले जीवन हे नाशवंत जीवन असते, परंतु उद्देश असलेले जीवन हे या जीवनानंतरही अविनाशीपण देणारे असते. काय अविनाशीपणाची खात्री देणारे जीवन आम्ही जगत आहोत काय? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण पाहत आहोत की पौल करिंथ येथील मंडळीला पुनरुत्थानाबद्दल कसे मार्गदर्शन करीत आहे. आतापर्यंत आपण पुनरुत्थानाची सत्यता आणि येशू पुनरुत्थानाचे प्रथम फळ आहे यावर अध्ययन केलेले आहे. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की पौलाने पुनरुत्थानाची संकल्पना आणि विश्वासणाऱ्यांसाठी त्याचे परिणाम यावर कसा प्रकाश टाकला आहे. तसेच नाशवंत आणि अविनाशीपण याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण अधिक वेळ न दवडता आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नवीन करारातील पौलाचे करिंथकरास पहिले पत्र 15व्या अध्यायाच्या 35 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवले आहे. आम्ही पाहत आहोत श्रोत्यांनो की पुनरुत्थानाविषयी पौल कशा प्रकारे सांगत आहे. 36व्या वचनात तो म्हणतो, हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही. या ठिकाणी शरीर कशा प्रकारे उठवले जाते या प्रश्नाचे पौलाने उत्तर दिले आहे. तो म्हणतो, जे बीज पेरल्या जाते ते आधी विरघळते व त्यामध्ये जीवन सुरू राहते. जे बीज पेरले आहे त्याच प्रकारचे बीज ते निर्माण करते. ते पेरलेले बीज व उगवलेले बीज एकाच प्रकारचे असते. परंतु जे पेरले ते बीज मरून जाते व जे त्यातून उगवते ते पेरलेले बीज नसते. ते त्या पेरलेल्या बीजाप्रमाणे असते, पण ते पेरलेले बीज नसते. थोडक्यात त्यांचा प्रकार एकच आहे, परंतु ते एक नाहीत. जेव्हा गव्हाचा दाणा जमिनीत पडतो तेव्हा तो मरतो. त्यामध्ये रासायनिक क्रिया घडत राहतात, म्हणजे त्या मरणामध्येही एक प्रकारे क्रिया चालू राहते. ही गोष्ट गूढ असली तरी अशक्य नाही. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे वेगळे होणे, विभक्त होणे. मृत्यू म्हणजे आत्मा किंवा व्यक्तिमत्व यांचा शेवट होणे नाही. आत्मा किंवा व्यक्तिमत्व मरत नाहीत. तुम्ही जर देवाचे पुत्र किंवा कन्या असाल तर तुमच्यातले खरे तुम्ही मृत्यूनंतर देवाजवळ राहण्यासाठी जाता. शरीर मात्र नाश पावते. मृत्यू म्हणजे शरीराचे व्यक्तिमत्वापासून वेगळे होणे. शरीर सडते, नाश पावते. धुळीस धूळ व राखेस राख मिळणे असे जे आपण म्हणतो ना, ते केवळ शरीराच्या बाबतीत घडते. यानंतर पौल दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो. दुसरा प्रश्न आहे, कशा प्रकारचे शरीर उठवल्या जाते? वाचूया श्रोत्यांनो 37वं वचन. आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरीत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. गव्हाचा दाणा पेरण्याचे उदाहरण तो देत आहे. ख्रिस्त प्रथम फळ आहे व त्याच्यानंतर येणारे फळ आपण आहोत. जेव्हा ख्रिस्त येऊन विश्वासणाऱ्यांना या जगातून घेऊन जाईल त्या घटकेची आपण वाट पाहत आहोत. जर आम्ही त्याआधीच मरण पावलो तर आम्हाला उठविण्यात येईल. जर आम्ही तेव्हा जिवंत असू तर आम्हाला तसेच वर ख्रिस्ताबरोबर उचलून घेण्यात येईल व आम्हाला बदलिविण्यात येईल. तुम्हाला माहीत आहे की बीजाला स्वतःहून नवीन अंग धारण करता येत नाही व माणूसही त्याला नवे अंग देऊ शकत नाही. केवळ परमेश्वर त्याला नवे अंग देऊ शकतो. 38व्या वचनात पौल म्हणतो, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. यानंतर पौल आमचे लक्ष दुसऱ्या क्षेत्राकडे वेधतो, ते म्हणजे जीवनाचे गुज होय. वास्तविक पाहता मृत्यूच्या गुजापेक्षा जीवनाचे गुज मोठे आहे. कणसात भरलेला छोटा दाणा पेरलेल्या दाण्यासारखा असतो, पण तो पेरलेला दाणा नसतो. वनस्पती शास्त्रातले उदाहरण दिल्यानंतर पौल आता
प्राणीशास्त्रातले उदाहरण देत आहे. 39व्या वचनात तो लिहितो, सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसाचा देह निराळा, पशूचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. मृत शरीर व पुनरुत्थित शरीर यांच्यातील फरक माणूस व प्राणी आणि मासे व पक्षी यातील फरकापेक्षा मोठा आहे. तो म्हणतो सर्व देह एकसारखेच नाहीत. 40 आणि 41 वचनात तो सांगतो, तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. यानंतर तो ग्रहताऱ्यांच्या अभ्यासाकडे आपले लक्ष वेधत आहे. तो म्हणतो की सूर्यमंडळातले सर्व ग्रह तारे एकसारखे नाहीत. सूर्य चंद्रासारखा नाही किंवा ताऱ्यांसारखा नाही. ताऱ्यांमध्ये फरक आहे. सूर्यमंडळ आहे, ग्रहमंडळ आहे, ज्योतिर्मंडळ आहे. 42वं वचन, तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरल्या जाते ते अविनाशीपणात उठविले जाते. श्रोत्यानो, जे शरीर आदामाला देण्यात आले होते ते मृत्यूच्या अधीन होते. जरी त्याने पाप केले नसते व तो मरण पावला नसता तरी त्याचे शरीर अविनाशी नव्हते. परंतु पुनरुत्थानाद्वारे आम्हाला अविनाशी शरीर प्राप्त होते. 43वं वचन, जे अपमानात पेरल्या जाते ते गौरवात उठविल्या जाते, जे अशक्तपणात पेरल्या जाते ते सामर्थ्यात उठविल्या जाते. श्रोत्यानो, माझ्यासाठी ही खरोखर फार आनंदाची बातमी आहे. मला ठाऊक आहे की तारुण्य थोडा काळ टिकणारे आहे, सौंदर्य क्षणभंगूर आहे आणि मानवी देह नाशवंत आहे. परंतु माझ्या मृत्यूनंतर मला गौरवी शरीर प्राप्त होईल. ते गौरवी सौंदर्य व सामर्थ्य प्राप्त होईल, जे सदा सर्व काळ टिकेल. आता मला त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांची काळजी नाही, माझ्या सरणाऱ्या आयुष्याची खंत नाही, कारण येशू ख्रिस्तावरच्या माझ्या विश्वासामुळे मला पुनरुत्थानाची खात्री आहे. त्यामुळेच मला पुनरुत्थानानंतर गौरवी शरीर मिळणार याची खात्री आहे. देवाचे वचन मला माणसाच्या वचनापेक्षा कितीतरी अधिक विश्वासार्ह वाटते. म्हणूनच करिंथकराच्या पहिल्या पत्रातील या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे 15व्या अध्यायामुळे माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पॉल 44व्या वचनात म्हणतो, प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. मला खात्री आहे की आज तुमच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी असणार. ख्रिस्ताने वधस्तंभावरच्या यातनामय मृत्यूला पत्करले यासाठी की त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या पापांचे प्रायश्चित केल्या जावे. ख्रिस्तामुळे व ख्रिस्तामध्ये आम्हाला पाप क्षमा प्राप्त होते. परंतु त्यासोबत ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आमचेही पुनरुत्थान आहे व त्या पुनरुत्थानासोबत आमचे नाशवंत शरीर नष्ट होऊन त्याऐवजी गौरवी शरीर आम्हाला प्राप्त होते. ख्रिस्ताचे पुनरुत्थान व त्याच्याद्वारे आमचे पुनरुत्थान हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचे सुंदर आणि मधुर असे सत्य आहे. आता 45वं वचन वाचूया. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला माणूस आदाम जिवंत जीव होता, म्हणजे तो शारीरिक व मानसिक जीव होता. मूळ ग्रीक भाषेमध्ये त्याला सुकेन व झोसान असे म्हटले आहे. शेवटचा आदाम म्हणजे ख्रिस्त, तो आत्मिक आहे, म्हणजे मूळ ग्रीक भाषेमध्ये न्यूमा असे त्याला म्हणण्यात आले आहे. पॉल पुढे 46 आणि 47 वचनांमध्ये लिहितो, तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. पहिला माणूस मातीचा भूमीतून झालेला आहे, परंतु दुसरा स्वर्गातून आला आहे. 48 ते 50 वचने वाचूया. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजन, मी असे म्हणतो की मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. आपण सर्व मातीतून आले आहोत. आम्ही आदामापासून आहोत व आमची स्थिती त्याच्यासारखीच आहे. परंतु ख्रिस्तावरच्या आमच्या विश्वासामुळे आमचे स्थान ख्रिस्तामध्ये आहे. आम्हाला त्याच्याशी जोडण्यात आले आहे. म्हणूनच आम्हाला आशा आहे. सर्व काळ टिकणाऱ्या शरीरामध्ये आमचे पुनरुत्थान होणार आहे आणि आपण सर्व काळ ख्रिस्ताबरोबर राहणार आहोत. हीच ती आशा आहे.
आज आम्ही मातीचे आहोत, परंतु आमची नजर त्या पुनरुत्थानाच्या दिवसाकडे लागली आहे, ज्या दिवशी आम्ही आकाशातल्यांचे प्रतिरूप धारण करू. मांस आणि रक्त देवाच्या राज्याचे वतन पाहू शकत नाहीत. आमची मर्त्य शरीरे स्वर्गात जाणार नाही, त्याचा मला खरोखर आनंद वाटतो. परमेश्वर या मर्त्य शरीराची ढागडुजी करणार नाही. नासकेपणा अविनाशी स्वरूप धारण करू शकत नाही. आमचे मर्त्य शरीर जमिनीत बीजाप्रमाणे पुरल्या गेले पाहिजे, तरच त्यातून नवीन गौरवी शरीर निर्माण होईल, जे आमच्या वस्तीसाठी मंडपाप्रमाणे बनेल. ते जुन्या शरीराशी समरूप असणार नाही, तर त्यासारखे आत्मिक प्रतिरूपाचे असणार. काही नास्तिक लोकांना विश्वासणाऱ्यांचा व परमेश्वराचा उपरोध करायला आवडतो. त्यांच्यापैकी अनेकांनी मरणानंतर आपली राख पॅसिफिक महासागरामध्ये टाकून द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे करण्यात आले. परमेश्वर ही राख गोळा करू शकतो काय, किंवा त्याने तसे करून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. आमचे शरीर मुख्यतः 3 गोष्टींनी बनलेले आहे: पाणी, हायड्रोजन व प्राणवायू. या 3 गोष्टी आहेत. या गोष्टी एकत्र करून परमेश्वर आमचा देह पुन्हा निर्माण करू शकत नाही काय? कदाचित तो त्यासाठी दुसरे अणू वापरेल. पुनरुत्थानाची अशा प्रकारे कल्पना करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. परमेश्वराला समुद्रात पडलेले सर्व अणू एकत्र करता येणार नाहीत असे या नास्तिकांना वाटते. परंतु ज्या अर्थी परमेश्वराने शरीर बनवले त्या अर्थी तो दुसरे शरीर बनवू शकणार नाही काय? तो कबरेतून किंवा समुद्रातून कोठूनही तुमचे शरीर पुनरुत्थित करू शकतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की प्रभू परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात याविषयी स्पष्ट माहिती दिली आहे. न्यायाच्या दिवसाच्या संदर्भात हे वचन प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 13 वचन आम्हाला सांगते, तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले. मृत्यू व अधलोक ह्यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. श्रोत्यांनो, समुद्र तर परमेश्वराच्या हातचे कृत्य आहे. तो परमेश्वराच्या आज्ञेत असणारच. म्हणून समुद्रात जे मेले त्यांना तो परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याला परत देईलच.
परमेश्वराचे सामर्थ्य मानवी बुद्धी पलीकडचे आहे. त्याची कल्पना आपण आपल्या मर्यादित बुद्धीच्या सहाय्याने करू शकत नाही. सुरुवातीच्या मंडळीमध्ये उदयाला आलेले पहिले पाखंडी मत हे होते की शरीराचे पुनरुत्थान होत नाही. आपण या अध्यायामध्ये पौलाने पुनरुत्थानाचे सत्य स्थापित केलेले पाहिले. त्याने त्या काळातल्या 3 तत्वज्ञानाच्या विरुद्ध आपले मत सादर केले. स्तोईकवाद किंवा ज्याला आपण चित्तप्रज्ञता म्हणू, त्यानुसार मरणानंतर आत्मा देवामध्ये विलीन होतो व व्यक्तिमत्वाचा नाश होतो. परंतु पौल सांगतो की देह उठविला जाईल. एपिक्युरियन मताप्रमाणे मरणानंतर माणसाचे अस्तित्व शिल्लक राहत नाही. पौल म्हणतो की येशू ख्रिस्ताला मरणातून उठवल्या गेले व आपली ही शरीरे मरणातून उठवल्या जातील. प्लेटोच्या मतानुसार आत्मा अमर आहे, परंतु देहाचे पुनरुत्थान होऊ शकत नाही. त्याला उत्तर देऊन पौल म्हणतो, आमची दैहिक शरीरे आत्मिक शरीरामध्ये बदलून जातील. यानंतर आपण पुनरुत्थानाचे सामर्थ्य काय आहे ते पाहणार आहोत. 51 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. श्रोत्यांनो, गूज या शब्दाचा अर्थ आपण आधी पाहिला आहे. गूज म्हणजे जे जुन्या करारामध्ये प्रगट केल्या गेले नाही, तर नवीन करारामध्ये प्रगट केलेले आहेत ते गूज. ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी, कानांनी किंवा बुद्धीने समजून घेऊ शकत नाही, तर ते तुमच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रगट केल्या जाते. पौल या ठिकाणी म्हणत आहे, पहा, मी तुम्हास गूज सांगतो, आपण सर्व निजणार नाही. माझ्या भाषांतरामध्ये हा शब्द वापरण्यात आला आहे, रहस्य. तो म्हणतो की तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्व मृत्यूच्या दारातून प्रवेश करणार नाही असे तो म्हणतो, पण आपण सर्व पालटले जाऊ. आम्ही सर्व बदलून जाऊ. म्हणजे श्रोत्यांनो, आपण मरण पावलो किंवा जिवंत असलो तरीही आपण पूर्ण पालटले जाऊ, बदलून जाऊ. काही लोक म्हणतात, मी जिवंत असतानाच प्रभू येशू ख्रिस्त आला तर मी त्याच्याबरोबर आहे तसा घेतला जाईन. परंतु श्रोत्यांनो, ख्रिस्ताबरोबर वर घेतले जाण्या अगोदर आमचा पालट होणार आहे. 52 वचनात पौल म्हणतो, क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. श्रोत्यांनो, या ठिकाणी क्षणात, निमिषात असे शब्द वापरण्यात आले आहेत. म्हणजे डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच आम्ही पालटले जाऊ. ख्रिस्त आला आहे, तो पहा तेथे दिसत आहे, असे म्हणण्याचा अवकाशही आम्हाला मिळणार नाही. तेवढ्यात आमचे शरीर पूर्णपणे बदलून जाईल. पण हे केव्हा होईल? जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, म्हणजे जेव्हा तो शेवटची हाक देईल, आवाज देईल, तेव्हा हे घडेल. योहान आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकात, प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय 10 ते 13 वचनांमध्ये सांगतो, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुतिरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. श्रोत्यानो, त्या करण्याचा आवाज म्हणजे प्रभू येशूचा आवाज. मानवजातीला तो जेव्हा शेवटची हाक मारेल तेव्हा तो मृतांना जिवंत होण्यासाठी आवाज देईल. तो मृत लाजराला म्हणाला होता, लाजर बाहेर ये, आणि तो जिवंत होऊन कबरेबाहेर आला. तसेच तो मरण पावलेल्यांना हाक मारेल व ते जिवंत होतील. पौल आम्हाला सांगतो, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. 53 वचनात तो म्हणतो, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. या वाक्यातील आवश्यक हा शब्द महत्वाचा आहे. आपण जसे आहोत तसे स्वर्गात जाऊ शकणार नाही. आमच्या मृत शरीरासह आम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. तिथे काय आहे ते आम्ही पाहू शकणार नाही किंवा तेथील स्वर्गीय संगीताचा आस्वाद आम्हाला उपभोगता येणार नाही. कारण त्या गौरवी विश्वासाठी आमची शरीरे मर्यादित आहेत. आम्हाला तेथील काहीही समजणार नाही. श्रोत्यांना, दूर कशाला जायचे? या पृथ्वीवरच पुष्कळ अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला समजू शकत नाहीत, ज्या आमच्या कल्पनेपलीकडच्या आहेत,
जर आम्ही आहोत तसे स्वर्गात गेलो तर आमच्या मर्यादित संवेदनशीलतेने आम्हाला तेथील काहीही समजणार नाही. त्यासाठी आम्हाला नवीन शरीराची आवश्यकता आहे. त्यासाठी जे नाशवंत त्याने अविनाशीपण नेसावे व जे मरणार त्याने अमरण नेसावे हे आवश्यक आहे. पॉल पुढे 54 वचनात म्हणतो, हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. हाच पुनरुत्थानातला विजय आहे. श्रोत्यानो, पॉल पुढे 55 ते 57 वचनांमध्ये म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु तो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. श्रोत्यानो, मरणाची नांगी मोडल्या जाईल. मृत्यू कोणाला गिळून टाकू शकणार नाही. मृत्यूवर अनेक प्रकारचे काव्य रचण्यात आले. मृत्यू कोणाचीही कदर न करणारा आहे. तो क्रूर आहे याची वर्णने आम्हाला सर्व साहित्यांमध्ये आढळतात. फारच निराशावादी लोक सर्वच गोष्टींमध्ये मृत्यूचे प्रतिबिंब पाहतात व ते त्या गोष्टींचा आनंद लुटू शकत नाहीत. परंतु ज्यांचा विश्वास ख्रिस्तामध्ये आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे व ज्यांना ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवनाची आशा आहे, त्यांच्यासाठी मरण विजयात गिळले गेले आहे. कारण त्यांना ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थान आहे, त्याची त्यांना दृढ खात्री आहे. श्रोत्यानो, आज कदाचित आपणापैकी अनेक जणांसमोर हाच प्रश्न असेल की मृत्यूनंतर काय? पॉल या प्रश्नाचे उत्तर करिंथकरास पहिले पत्र 15व्या अध्यायामध्ये देत आहे. 17व्या शतकातल्या इंग्लिश कवीने जो आजही अभ्यासला जातो त्याने पौलाच्या सांगण्याला दुजोरा दिला आहे. उत्तर हेच आहे की मरणानंतर पुनरुत्थान आहे. मरण मानवी अस्तित्वाचा शेवट नाही. मरण एक दरवाजा आहे. त्या पलीकडे एक जीवन आहे. मृत्यू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे पराभूत झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या दरवाजातून आत गेला. तो त्याच्या पलीकडे गेला. तो तुम्हाला आणि मला सांगत आहे की मी तुझा मेंढपाळ आहे. लक्षात ठेव, मी तुला या जीवनातून पार नेणार तर आहेच, परंतु मी तुला मृत्यूच्याही पार नेणार आहे. मी तुला सार्वकालिक जीवनात आणणार आहे. श्रोत्यानो, त्याच्या जखमी हातामध्ये हात देऊन मी मृत्यूच्या पार जाऊ शकणार आहे. मरण पराभूत होणार आहे. प्रभू येशूने मृत लाजराला मृतांमधून उठवण्यापूर्वी त्याच्या बहिणीला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? श्रोत्यांनो, मरणाची नांगी पाप आहे व पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. नियमशास्त्र आरशाप्रमाणे आहे व आमचा पापी स्वभाव त्यामध्ये प्रतिबिंबित होतो. परंतु देवाची उपकारस्तुती असो, कारण त्याने आम्हाला जय दिला आहे. तो जय आमच्या बुद्धिमत्तेमुळे किंवा हुशारीमुळे नाही, तर ख्रिस्त येशूमुळे आहे. ज्यांचा छळ झाला अशा संताविषयी प्रकटीकरणाचे पुस्तक 12वा अध्याय आणि 11वे वचन सांगते की त्यांना कोकऱ्याच्या रक्तामुळे सैतानावर विजय मिळाला. श्रोत्यानो, विजय मिळण्याचा हा एकच मार्ग तुमच्या व माझ्यासाठी आहे. पुढे पॉल 58 वचनामध्ये म्हणतो, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. मला वाटतं की या वचनाचा संदर्भ थेट करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आहे. हे वचन सांगतं की ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलाविले तो देव विश्वसनीय आहे. त्याच्या पुत्राच्या भागीपणात मला आणि तुम्हाला बोलावले गेले आहे आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आमच्या मालकीच्या आहेत. तो म्हणाला, पॉल, अपुल्लो, केफा किंवा जग, जीवन किंवा मृत्यू, वर्तमान काळातल्या गोष्टी व भविष्य काळातल्या गोष्टी सर्व आपल्या आहेत व आपण ख्रिस्ताचे आहोत. मृत्यूवर विजयही आपला आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये महाविजयी आहोत. व श्रोत्यानो, जर आम्ही ख्रिस्ताच्याद्वारे तारण प्राप्त केले आहे, पापांची क्षमा प्राप्त केली आहे, तर आम्हाला घाबरण्याची गरज नाही, निराश होण्याची गरज नाही, कारण आमचं जीवन त्याच्यामध्ये सुरक्षित आहे. जर आपण पापांची क्षमा प्राप्त केलेली नाही, अजूनही ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केलेले नाही, तर श्रोत्यानो, मग आपणाला घाबरण्याची गरज आहे, निराश होण्याची गरज आहे. आजच जेव्हा परमेश्वर आपणाशी बोलत आहे, संधी देत आहे, तेव्हा आपल्या पापांचा अंगीकार करा, पश्चाताप करा आणि ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय?
आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आम्ही पाहिले की मृत्यू म्हणजे काय आणि शरीर हे कशा प्रकारे उठविले जाते. पुनरुत्थित शरीर अविनाशी, अमर आणि शक्तिशाली आहे. पुनरुत्थानाची खात्री आणि ख्रिस्ती जीवनासाठी त्याचे महत्त्व विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासात आणि प्रभूच्या सेवेत टिकून राहण्यास प्रोत्साहित करतात, ज्यामुळे आम्हाला दैनंदिन जीवनात पापापासून दूर राहण्यास मदत होते. प्रियांनो, आम्ही प्रभूच्या विश्वासात आणि त्याच्या सेवेत आम्ही टिकून आहोत काय? आमचे अशक्तपण दूर होण्यासाठी आमचे काही प्रयत्न आहेत काय? पापापासून दूर राहण्यासाठी आमचे काही प्रयत्न आहेत काय? यासाठी आपण लीन आणि नम्र होऊ आणि आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आत्तापर्यंत तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलेला आहेस. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे आणि प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादितही करीत आहेस. आज प्रभूजी तू आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्यास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज आम्ही स्वतःचं परीक्षण करीत असताना प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही चुकतो, बहकतो, भटकतो, त्याची आम्ही आठवण करतो. आणि प्रभू परमेश्वरा, आमच्या या अपराधीपणाबद्दल आम्ही तुझ्याकडं क्षमा देखील मागतो. होय प्रभूजी, तू क्षमा करणारा आमचं जिवंत देव आहेस. प्रभूजी, आमचा हा पश्चाताप तू मान्य कर आणि प्रभूजी, आमच्या जीवनामधून तुझं अधिकाधिक गौरव व्हावं यासाठी प्रभूजी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे. आम्हाला ठाऊक आहे की प्रभूजी, जरी आमचं शरीर हे नाशवंत आहे तरी देखील बापा, जो तू अविनाशी, त्याच्यामध्ये आम्हाला नवीन जीवन आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्यावरती विसंबून राहत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.